आई चहा. हो आण. कोणा सकाळचा माय चहा मागतला आता भेटला. मोठीच्या घरी तस मोठीले म्हणायचं काम नाही पडत की चहा कर म्हणून. बरोबर कळते बाईले, कसंच कळते मला समजत नाही. लयच हुशार आहे बाई, लयच हुशार आहे. माणसाच्या मनातलं ओळखी. असं चहा प्या वाटलं की म्हणाय लागत नाही की चहा करतं का, डायरेक्ट शिंगल वशी पुढे येते. काय बिचारीले कसं समजते न कसं नाही. लयच हुशार आहे ना बाई बाई, मोठी सून लयच हुशार. अति तर अति तर दार मागूनही भेटत नाही. मुज्जर बोड्याची माय. कसा टाकला नाही का का दिला सारा बापा संग बांधून. आ हो, माय बाबा संग साखरच तर बांधला. म्हटलं तुमच्यासारख्या नंग फकीराच्या घरी कुठं तूप सापडणार आहे. म्हटलं साखर होती तेवढी दिली बांधून. मग नाही तर काजू बदामचे लाडू पाठवले असते मी. काजू बदामचे लाडू करायला काजू बदामही नव्हती तुमच्या घरी, तूपही नव्हतं, काहीच नव्हतं. म्हटलं साखर आहे हेच देतो पाठवून, म्हणून साखर दिली मला बाप्पा संग बांधून. तुमच्या चहात कमी पडली वाटते नाही. मुज्जर तोंडतोंडी येणं सांगा फकले. तोंडतोंडी येत आहे ते सासूच्या तोंडतोंडी ते उलट उत्तर देते. हे शिकवलं वाटते तो माय बापानं. हो ना. आई तुमच्या लक्षात आलं का, आपल्या दोघीचे मायबापानं सारखंच शिकवलं. मला मायबापानं तोंडतोंडी येणं शिकलं आणि तुमच्या मायबापानं सुनी मायबाप काढणं शिकवलं आहे की नाही. कसं काय जमलं हो हे बाई. मला विचार लागीन बाई मला मायबापाले की माझ्या सासूच्या मायबापाची भेट झालती का तुमची म्हणून. सारखेच कशी काय निघाले तुम्ही. तुम्ही मला तोंडतोंडी येणं शिकवलं आणि मला सासूच्या मायबापानं तिले दुसऱ्या मायबाप काढणं शिकवलं हाय ना. हे शिकवलं तुमच्या मायबापानं तुम्हाला. हा, क्षणोक्षणी सुनेचे मायबाप काढा, हा, क्षणोक्षणी तिचा अपमान करा, ती हिन बोला, हा, घरी आलेल्या पाहुण्याचा अपमान करा. हे शिकवलं तुमच्या मायबापानं तुम्हाला. माले माले माय बाप काढतो काही लाज आहे. हा, लाज आहे काही. हाच प्रश्न मी तुम्हाला सुद्धा विचारू शकते. विचारू तुमच्या भाषेत. लाज आहे तुले असं म्हणून विचारू का. पण विचारू नाही शकत. विचारा का, विचारा नका, विचारा नका. तोंड नाही उलट का आता. लहान झाली तू आली. थांब थांब दाखवतोस तुले चांग आता. हा, त्यानं लय डोक्यावर घेतलं तुले. हा, थांब सांगतो जर शिकता तुले. सासूची मायवा काढतो. हा, काय फरक आहे. तुमचे मायबाप काढले, तुमची इतकी झोंबली, मग माझे मायबाप तुम्ही सदान कदा काढता. अशी काही तुमच्या घरी ते व्याजानं ठेवलेले आहे हा, का तुम्ही त्याच्यावर काहीतरी खोटं कर्ज आहे त्याच्यावर तुमच्याजवळ गहाण का ते, त्याचा अपमान करत राहता सदानदा. समजलं. स्वतःच्या मायबापाले काही म्हटलं तर कशी झोमते. मग मला कसं वाटत असेल. आता डबल तुझ्या मायबापानं का शिकवलं हा प्रश्न म्हणायच्या पै स्वतःले विचारायचा की आपल्या मायबानं आपल्याला काय शिकवलं. आणखी एक लयच मोठ्या दुनियेचा पुडका आहे तर काही दिवस जाऊन या म्हटलं तिकडे. किती दिवस इथं माझ्या जवळ पडेल राहता. एक तर मी नादारीची, माय बाप गरीब, नवरा कमावत नाही. त्यापेक्षा तिकडे तर सगळं चांगलं आहे. सूनही चांगली आहे बापा, मोठी सून. आता मी असं म्हणते काही दिवस मोठ्या सुनेकडे जाऊन या. एवढाच तिचा काय, काही दिवस या तिकडून. बोलली हे मग. हा, माझे बाप काढले, माले माय बाप काढली ना. थांब येऊ दे आता दिलीपले. दिलीप सांगतो की हे मला घराबाहेर काढून राहिली. हे म्हणते चालले जा मोठ्या सुनीच्या घरी, नियमा घरातून. असं म्हटलं ना. असंच सांगतो आता दिलीपले. थांब थांब आता. अरे झालाय का चहा. दिलीप काय पडेल नाही मला जीवनात.
या दिवसासाठीच तुले 9 महिने पोटात वागलं रे. या दिवसासाठी वेदना सहन केल्या, तुले लहानचं मोठं केलं. तू बिमार असला की रात्रभर तुला जवळ बसून जागरण केलं रे. काय झालं? काय झालं आई? काय झालं? रडून कोण राहिली? काय दुखते का तुला? काही त्रास होऊन राहिला का तुले? रागिनी, रागिनी, काय झालं? आवाज देऊ नको तिले दिलीप. मला सध्याच्या सध्या मारून टाक, अतिच गाळून मला जग्याचंच नाही. हे ऐकायसाठी म्या तुला लहानाचं मोठं केलं का रे? तुझी बायको मले म्हणते निघा मा घरातून, असं म्हटलं ते मले. कुठे जाऊ मी? काय करू देवा? मोठा दादा तर मला वंगीत झोका देते, वहिनी मला लय जीव लावते, पण मी तोल्यासाठी होती राहतो रे. काहून तर मला जीव तोल्यात अटकते. लहान आहेस, सोयराई असा भेटला, नंग फकीर बायको अशी भेटली, म्हणून मला जीव तोल्यात गुत्ते रे दिलीप. म्हणून मी अति हाव. पण तुझी बायको मला म्हणते जा ना मोठीच्या घरी, अतिथी दिवस पडता, निघा मा घरातून. देवा, हे ऐकाय पहिले मी काऊन नशीन मी. रागिनी, आई खोटं बोलून राहिली. मी आई तुम्हाला तसं म्हटलेलं नाहीये. तुम्ही असं दोन सांगू नका. आई खोटं नाटक करू नका. मी तुम्हाला निघा असं म्हटलेलं नाहीये. काय मी काही म्हणत नाही माय, मी काहीच म्हणत नाही हो माय, काहीच म्हणत नाही मी. रागिनी, तू काय म्हटलं आईला? मी आईला निघा असं म्हटलेलं नाहीये. आई खोटं बोलून राहिल्या. मी फक्त आईला म्हटलं मोठ्या सुनीचा एवढा पुढा आहे तर मग जा काही दिवस मोठ्या सुनीकडे राहाय, असं म्हटलं मी. बाबू दिलीप, ते लय बदलली. तिनं माले मायबाप काढले. सांग माले मायबाप काढले. काही तुझ्या बापाची हिंमत नाही झाली मला बाप काढायची, आणि या तुला बायकोनं मला बाप काढला. तू आईला कसं काय म्हणू शकतं? हा, तू आईला नाही म्हटलं? हान साजरी तोंड वर करून मले बोलते. मी आईला निघा म्हटलेलं नाहीये. तुम्ही शांतपणे ऐकूया. आई खोटं बोलून राहिल्या. आणि आईनं माझा मोबाईल गाड केला. माझा मोबाईल दिसून नाही राहिला कुठं आहे. आईनं तो लपून ठेवला किंवा आईनं काय केलं काय माहिती. कारण की मी मोबाईलवर रेकॉर्ड करते म्हणून आईनं माझा मोबाईल फेकून दिला, तोडला, काय केलं हे आईला विचारत होती. माय बाई व चोरीची आड अजून काय काय पाहिलं होतं रे. सुनबाई, चोर नको म्हणू मले, चोर नको म्हणू. तुला मोबाईल मी चोरील का? दिलीप, मला अनाथ आश्रमात नेऊन टाक. मी राहतच नाही आता, ती मी चालली. नाटक करू नका, तमाशा करू नका. तुझं मोबाईल तुम्हीच घेतला. मला माहित आहे मोबाईल माझा तुम्ही घेतला. आणि मी तुम्हाला घराच्या बाहेर निघा असं म्हटलं नाहीये. खोटं बोलू नका, नाटकं करू नका. रागिनी, आई खोटं बोलून राहिल्या. हो रे बापा, आता तर मी खोटी झाली. खोटी हाव मी, चोर हाव. काय काय बोलते बापा देवा. दिलीप, यासाठीच तुले लहानाचं मोठं केलं रे. सारे लोक मग दुसरंही पोरगत झालं का, पण मला इतका हरीक, मले लय हरीक बाबा. म्हणलं मला आहे न पोरग, मले लय साजरं वागवीन. फिटले रे बापा, पारणं फिटले माले, आयुष्याचे पारणं फिटले तेव्हा. आई खोटं बोलून राहिल्या, नाटक करून राहिल्या. आई मी काय म्हटलेलं नाहीये यातलं. एक शब्द बोलू नको. तुला काय वाटून राहिलं? काय वाटून राहिलं तुला? मी तुला समजून घेऊन राहिलो, तू प्रेग्नेंट आहे, मी तुझी काळजी घेऊन राहिलो. तू आईला काही बोलतो असं? तू कोण म्हणणारी की आईला इथून निघून जा? का निघून जाईन माझी आई? लहान झाली या बुडीची. किती नाटकी आहे, इतकी नाटकी. इतके नाटक करू शकते हे. हिनच मला फोन घेतला.
घेतला, हिनंच मला फोन घेतला, हिनं चोरलाच मला फोन. काय सांगती, पोराचे कानही भरून राहील. हेच केलं ना, हेच केलं आयुष्यभर. आयुष्यभर इतकंच केलं, भांडणं लावे धंदे. आता मरता खेपी काय करणार आहे. अशी येले करीन मी, येले करीन म्हातारपणात की हे अतिच यम दिसतील. रागिनी, तुझं चुकलं आज हा. तू तुझ्या ना आई रडली हा. असं म्हणत असतात कोणाला फोन चोरला. आई तुझा फोन कशाला घेणार आहे. डोक्यात फरक पडा का तुझ्या. नाही, आईनच माझा फोनला. कुठे गेला माझा फोन, कुठे जाणार आहे हा. का मी म्हटलं ना की त्या फोन मध्ये मी रेकॉर्ड केलं, हे केलं ते केलं हा, म्हणून आईला असं वाटलं आता त्यात बोलतात ते मी रेकॉर्ड करते आणि ते तुम्हाला ऐकवते. मग तुम्हाला समजीन की तुमची माय कशी आहे, दोन तोंडी. म्हणून आईनं माझा फोन लपवला का फेकला का तोडला काय केलं मला माहित नाही, पण माझा फोन आईनच घेतला. म्याड झाली का मूर्ख. आई कशाला तुझा फोन घेणार आहे. किती खराब वाटलं तिला, किती खराब वाटलं हा. आई आहे ती माझी आई आहे ती. तिने जन्म दिला ना मला हा. तिचे उपकार कसे फेडू मी. बायकोले त्रास देऊ हा? आई आहे आईचे उपकार कसे फेडू. मग बाईविषयी काहीच कर्तव्य नाहीत काय. मी खोटं बोलू का. मी का तुम्हाला काय म्हणून राहिली का तुमच्या आईला काही म्हणा हे करा. पण जे खरं आहे ते खऱ्याची तर बाजू घ्या. तो चुकलं तर म्हणा. का आई आहे म्हणजे दाखवून माफ आहेत का तुमच्या आईला. तुमच्या आईने तुम्हाला जन्मला तर मग आता 10 खून करते का ती. एकट्यानीले आयुष्यभर रोज मारते का हा. पागलासारखी बडबड करू नको. तुला काय करते का हा. किती काळजी घेऊन राहिली तुझी. मी बघून राहिलो का आई किती काळजी घेते तुझी. हो तुमच्यासारखी. तुम्हाला नाही माहिती आई बोल काय करतात, काय वागतात, काय दाखवतात, काय सांगतात, काय सगळं अलग असते. मी तुम्हाला सांगते मी खोट नाही बोलून राहिली. तुम्ही लक्ष द्या आणि बघा माझा फोन आईजवळच असणार आहे. आणि आई मला काहीतरी हानी पोचवतात आता. मी तुम्हाला सांगते. आणि मला काहीच माहित नाही. त्या मला पागल झाली का यार. माई आई आहे ना ती. अरे माई आई वय ना ती का कुठचे का काय 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 आहे का हा. हा तुमचीच आई आहे, मोठ्या दादाची नाही का. काही दिवस मोठ्या दादाच्या घरी गेले चालतात. असं तुझीच इच्छा आहे आई इथं राहू नये. ही तुझी इच्छा आहे ना. बरोबर आहे. आई बरोबर बोलली. आईनं म्हटलं की तुला वाटते की आई इथून निघून जा ना. तूच म्हटलं ना आईला की मोठ्या सुनीकडे जा. बरोबर. आईनं काय चुकीच सांगितलं मग मला. बरोबर सांगितलं. तुझ्याच मनात आहे की आईनं दादाकडे राहायला जाव. का राहायला जाईन माझी आई माझा जास्त करते. माझ्यात तिचा जीव टाकते. दादाचं सगळं बरोबर आहे. आईला असं वाटते की तिचा जीव माझ्यासाठी तुटते. काही होते. आई आहे ती शेवटी. तिला माझ्या जवळच आहे ना. मग तू कोण सांगणारी की माझ्या आईने इथं राव का थराव. तसं नाही ना. मी तसं नाही म्हणत आहे. असंच तुम्हाला नेहमी वाटते. तसं नाही म्हणत आहे मी. आईला खूप मन ना की माझी मोठी सून अशी, मोठी सून तशी, म्हणून मी असं नाही म्हटलं. मी का त्यांना वागवत नाही. पण त्यांनाच माझ्याजवळ चांगलं राहायचं नसते. कौतुक त्यांना मोठ्या सुनीचं आणि उगाच मन म्हणून राहतात ते लहानी जोड. काय काम आहे. ज्याला आवडतो आपण, जो आपल्या आवडते त्या घरी राहाव ना, असं माझं म्हणणं आहे. मी आवडतच नाही त्यांना. माझ्या हातात स्वयंपाक आवडत नाही, माझ्या हातात चहा आवडत नाही, माझे नातेवाईक आवडत नाही, मी आवडत नाही. मग कशाला राहतात उगाच म्हणते मी करत नाही असं नाही म्हटलं. मी करते त्यांचं, पण त्यांना नाही आवडत ना ते. जास्तच चबर करू नको. कोणाला काय आवडते कोणाला काय आवडत नाही सगळं समजते मला. माझ्याच जवळ राहील. तिची इच्छा दादाजवळ जाईल का माझ्याजवळ राहील हे तू नाही सांगायचं. समजला. आई बदल रडणं. या माणसाला कसं सांगू की तू माय काही सोपी नाही. साधं बोलते तर विष कालवते, डशील तर काय करील.